जिल्हा रेशीम कार्यालय यवतमाळ अंतर्गत मौजे धानोरा येथे महारेशीम अभियानाकरता तुती लागवड व रेशीम कीटक संगोपन याबाबत कार्यशाळा घेण्यात आली। सदर कार्यक्रमातील रेशीम तुती लागवड व कीटक संगोपन तसेच शासनाच्या अधिक शेतकऱ्यांसाठी सोयी सुविधा इत्यादी बाबत माहिती देण्यात आली। सदर कार्यशाळेस प्रादेशिक रेशीम कार्यालय अमरावती येथील सहाय्यक संचालक हेमंत लाडगावकर, क्षेत्र सहाय्यक कुमारी प्रज्ञा शेंडे, रेशीम विकास अधिकारी विलास, वरिष्ठ क्षेत्र सहाय्यक नंदकुमार हगवणे, तांत्रिक सहाय्यक कुंदन चव्हाण उपस्थित होते। सदर कार्यशाळेत सहाय्यक संचालक हेमंत लाडगावकर व रेशीम विकास शिंदे यांनी शासकीय योजनेची संपूर्ण माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली। सदर कार्यशाळेमध्ये प्रगतशील शेतकरी प्रकाश नदीम खान, यंदेलवाड, गणेश सुदेवाड, जनार्दन गंधपवाड, रामराव साळेकर या रेशीम शेतीमधून लक्ष झालेल्या शेतकऱ्यांच्या हेमंत लाडगावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। शेतकऱ्यांना रेशीम शेती करून आर्थिक प्रगती करून घेण्याचे आवाहन करण्यात आले। सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तापुरी व आभार सरपंच प्रकाश जाधव यांनी केले। कार्यक्रम यशस्वीसाठी प्रकाश, सुशील मुधळे, कुंदन, पोलीस पाटील विठ्ठलराव, तंटामुक्ती अध्यक्ष बालाजी काळे, आपला जीन्स प्रेसचे अध्यक्ष शिवाजी माने, सरपंच, ग्रामसेवक, उत्पादक शेतकरी यांनी परिश्रम घेतले। यासाठी धानोरा गावकरी या कार्यशाळेला उपस्थित होते। तीन गोष्टी जे नवीन जुने शेतकरी आहेत त्यांना तीन गोष्टी शिकायला होती आणि काय शिकवते आपल्याला लक्षात नियोजन शिकवते। नियोजन आपल्या शेतीचा असो, घरातला असो, शेती करत असतानाचा असो, एक नियोजन कसं करावं आपल्या घरादाराचं, संसाराचं, शेतीचं, हे नियोजन हे रेशीमची आळी शिकवते, हे लक्षात घ्या। आणि दुसरं कसं आहे, दुसरं आलं व्यवस्थापन। रेशीम शेती करत असताना आपण शेतीचे व्यवस्थापन कसं करायचं आहे, आपलं स्वतःचं व्यवस्थापन कसं करायचं आहे, याही बाबतीत आपल्याला ती लहानशी रेशीम आळी शिकवते आपल्याला। त्याच्यामुळं व्यवस्थापन हे आपल्याला रेशीम शेती करणं आपल्याला पाहायला मिळतं, शिकायला मिळतं। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यवस्थापन आपल्या शेतीचं, आपल्या संसाराचा गाडा कसा हाकायचा, शेती कसं करायचं, याही बाबतीतलं एक समर्पक असं एक डेडिकेशन ज्याला आपण म्हणतो, डेडिकेशन। आता हरभऱ्याचं उत्पन्न असं, त्याला भाव कसे, आणि जे आपण कृषी केंद्रातून आणून टाकत घेतं वेगळं, त्याच्यामध्ये आणि 3 महिन्यांचा कालावधी, त्याच्यामध्ये तुती शेती हे कोणत्याही पिकाला समोर जाते, कोणत्याच पिकाला कमी पडत नाही। आता माझं ते पुढच्या वेळेचा विचार असा आहे की आता एकवर आहे, मी यावेळेस माझा सर्व हरभरा गेला आणि सर्व तुटीच लावणार, कारण की याच्यामध्ये एवढं भरपूर उत्पन्न आहे। आमच्या गावातील शेतकरी सर्वजण एका गटाने शेती करतात। आमचा एक ग्रुप आहे रेशीम शेती म्हणून, आणि त्यामध्ये गटाचे प्रमुख केले आम्ही आमचे पहिले शेतकरी प्रकाश काळे, यांच्या मार्गदर्शनाखाली खूप काही आम्हाला शिकायला भेटते। आणि हे प्रत्येक जण आम्हाला समजून सांगतात, जर वैयक्तिक असेल तर वैयक्तिक शेडवर जाऊन पण सांगू शकतात। आणि येतच नाही, आजूबाजूच्या कोणत्याही सिटीमध्ये गावामध्ये जर गेलो, गावामध्ये पण जाऊन सांगतात। आणि त्याच्यामध्ये अजून एक मोलाचं मार्गदर्शन म्हणजे आमचे टीचर्स आहेत, यांच्या चाचणीमुळे आम्ही सर्व काही करू शकतो। चाचणी जर खराब आली तर आम्ही काही करू शकत नाही। आमच्या मेहनतीला यश लागतं।